जर तुला ही लागत असेल तर तू आम्हाला मेला ना आम्ही तुला मेलो. 3 वर्ष लग्न झालेले तिचं आलं 3 वर्ष झाले तिच्या लग्नाला. ती तिच्या नवऱ्याची नाही झाली तेव्हा तुझी काय होणार आहे ती? अहो असं काही नसतंय. अरे नालाय का तुझ्या माझं साखरपडा 4 वर्षानं लग्न केलं. हा. एकमेकाचा विश्वास एकमेक होता. आमचा पण आहे विश्वास. तुला सांगू खरं ही तिच्या सेकंड नवऱ्याला झाली नाही तुला होऊ शकते का? नाही होणार. आली हो आली. घरी काय सांगितलं? काय नाही म्हंटल बाजारात चालली. अं, आता आपण बरेच दिवस झाले भेटतोय, बोलतोय. हा. 5-6 महिने झाले असतील आहे ना? हो 5-6 महिने तर झालेच. मी आहे ना एक महत्वाचं बोलणार तुझ सोबत आज. बोल की मग. हे बघ आता आपलं खरं प्रेम आहे एकमेकांचं, बरोबर ना? हा. किती दिवस झाले? आता हे बघ असं चोरून चोरून ना बस झालं भेटणं. आता मग आता आपण एक काम करू, लग्नच करू. काय? हा. अरे कसं शक्य आहे ते? माझं लग्न झाले नाही करू शकत मी लग्न. अगं सोडून दे ना तुझ्या नवऱ्याला तू. सोडून देऊ? हा? अरे काय बोलतोयस, कळतंय तुला काय? सोडून नाही देऊ शकत रे मी. नवरा येतो माझा, 3 वर्ष झालं मी त्याच्या सोबत आहे. मला माहिती आहे तुझं प्रेम वगैरे काही नाही माझ्यावर. खरं जर प्रेम असतं ना तू नवऱ्याला सोडून दिलं असतं. अरे असं नको बोलूस रे, माझं खूप खरं प्रेम आहे तुझ्यावर. मी खरंच सांगतेय. दे ना मग नवऱ्याला सोडून, काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही मी नवऱ्याला नाही सोडू शकत. एक काम कर, नवऱ्याला नको सोडू, तू मला सोडून दे. काय? हा, आजपासून भेटू नको, फोन करू नको, तुझा आणि माझा विषय संपला. अरे नाही ऐक ना, असं नाहीये रे. मी माझ्या नवऱ्याला तर नाही सोडू शकत, पण आता कसं सांगू तुला. बर ठीक आहे, तुझी जर इच्छा असेल ना तर मी सोडते त्याला आणि तुझ्यासोबत लग्न सुद्धा करते. खरंच? हो. बघ बर का. पण तू मला सांभाळशील ना? अगं वेडी आहे का तू? खूप प्रेम करतो मी तुझ्यावर, पण हे बघ नवऱ्याला भेटायचं नाही, फोन करायचं नाही, त्याचं आधीपासून नाव सुद्धा घ्यायचं नाही, त्याचा विषय संपला. चालेल. ठीक आहे, आपण काय करू, पळून जाऊ. हा. तू एक काम कर, थोड्या वेळाने ना बॅग घेऊन ये. थोड्या वेळाने? हा लगेच. आज? हो आजच जायचं. अरे कसं शक्य आहे आज? ते मला काय माहित नाही. हा, पळून जायचं म्हणजे जायचं. हा, थोड्या वेळाने बॅग घेऊन ये, आपण पळून जाऊ. हा, तू घरी काही पण सांग, मला काही माहिती नाही. तू सांग घरी मी माहेराला चालले म्हणून. बर ठीक ठीक आहे. वाट बघतोय बरं का मी. हा लवकर ये. चालेल, हा. मी थोड्याच वेळात येते. हो हो, जाऊ मी. जा. बाय बाय. बाय. भारी झालं, मला वाटलं नव्हतं हे नवऱ्याला सोडेल म्हणून. नाही, खरंच प्रेम आहे बरं का तिचं माझ्यावर. लग्नच करतो आता. येते की नाही काय मी नाही, येईल येईल. आली तू? हो आले मी. खरंच पळून आली तू? मग आता खोटं कशी येईन बरं, खरंच आले पळून. आणि नवरा कुठे गेलता? ते गेले ड्युटीला. हा का? हा. हे कोणी बघितलं नाही ना? नाही बघितलं कोणी. खरंच? हा रे, कुणी नाही बघितलं. मी येताना सगळं बघून आले. कारण कोणी जर बघितलं ना लय मोठा प्रॉब्लेम होईल बरं का. ते तर आहेच. नाही पण कोणी नाही बघितलं मला, नको हे बघ, टेन्शन घेऊ. तुझी पूर्णपणे मनाची तयारी आहे ना? हो आहे ना. अजून पण विचार कर बरं का तू, नाहीतर डबल म्हणशील असं झालं आणि तसं झालं. नाही नाही तसं काही नाही, मला तुझ्यापेक्षा जास्त काहीच नाहीये. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? हो. आपण आहे ना मस्त राहू आयुष्यात, मस्त पुढे जाऊ आणि आनंदाने संसार करू. चालेल. चल मग, कोणी बघायच्या आत ना आपण निघून जाऊ. हो. चल मी घेतो बॅग. ही इथं गाडी लावली मी, हा. म्हटलं इथं गाडी जर बघितली कुणी हा. प्रॉब्लेम होईल. हा चल. चालते. चल. काय बकऱ्या? हा मग तो काच येणं केलं मी. पोराचं करतो ना आमदार लग्न. हा मग करायचंय ना. एक पोरगी पाहिली मी,
तो तुला माहिती का आपला मित्र कोण? विठ्ठल कांगणे? हा हा माहिती ना. ते गावातले. हा त्याची पोरगी मस्त सायन्स साईडला आहे ती. ग्रॅज्युएशन झालं. चालेल चालेल ना, ते त्याचा समज भेटलो आपल्याला काय लागत नाही. पोर आता काही दिवस अजून 6 महिन्यात जॉबला लागेल. तो म्हणणं सगळं खरं आहे, पण यावं सण कुठे जमूनच येत नाही. का बाय? ही पोरने पटत, ती पोरने हा, पटत, ही पोरगी पोरने चांगली पटत. पाहिजे बा. अरे बाबा या बाय माणसं सगळं नेल्या का हो पुरी पाहायला सांभाळून घेतलं पाहिजे घरात. आजपर्यंत ही 75 साड्या नेसली. ये का लोकांच्या जेड नवरी पाहायला गेली का तिला साडी बिडी नेसून देते. बरं रे, तुला फायदा नाही, तुला साडी घ्यायची गरज नाही ना. काय बरं, सर तुम्ही कोणती कुठली पोरगी सांगताय? मुखेडची चांगली आहे का? अरे पोर म्हणजे विरोळाच आहे. आईवर पडली का बापू? नाही नाही बापावर तर आम्हाला मग आहे काळी साडूच असेल. सावळी पण नाकाचा डासा लांब आहे. ना- आम्हाला आहे ना पोरगी एकदम मस्त पाहिजे. मस्त ना. अरे पोर तू पाहायचं घरी. काळी किती असू दे पण नाक सरळ पाहिजे. हा, हा. म्हणजे सरळ. गावात नाक 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 पाहिजे गावातलं नाक. नाकाचं नाकावर हा, आलं. बाकी- ती बसा कुठल्या कुठं कशाला बोलता? पण मला तो बायकोचं नाक आपलं वाटत आता ते कसं आहे, बरोबर आहे. मग आपण त्यांना बोलवायचं का आपण जायचं? तो पोरगाचा बोलव आधी, तो पोराला विचार घे. हो त्याला बोलवा बरं. बाय. त्याला विचारून तसंच घे आपण आपण. जायचं पोर अरे पाहायला. विषय तो खरा आहे, पण आता पोर जाते कॉलेजला रोज. हा. ते मग दादा एवढी परीक्षा पास झाली, मला लग्न करायचं नाही. अरे हा, ते पण. बाय पोराची जातात अशीच म्हणती. जर त्यांचं तिकडे काही जर असलं मग नाही नाही, नाही. माझा पर्याय नंबर 1चा सोन आहे. हा हा. म्हणजे आज त्याने पुरी का वर मान करून पाहिली नाही. नाही पाहिलंय बरं का? कॉलेज पडून पुरी झाल्या का खाली मान घालतो. हा. लय शिस्तीखोर पोर आहे आपला. एवढी माणूस की त्याला. नाही मग शिस्तीखोर शिस्त. बघणारच नाही असं कधीच कोणाला. त्याला बापाचं वळण लागलं, बापाचं वळण. हा. हा बरोबर. तो वळत चांगले मार पटत म्हणून तुम्ही तो समज घेऊन आलो ना. हम्म. असं. नाही वळण लागल. बाई ग आता मैत्रीण आणली काय सांग. नाही कोण? बायको हा बायको बायको नवरा बायको. लग्न बायको करायचंय आता. काय मजा येऊ लग्न व्हायचं तेव्हा बायको होईन ना. मग काय तू बघाय करायचंच आहे आता काय लग्न. अरे पण तू काय केलंय दाद्या? हा? पळून आणलंय. अरे तुला काय लाज लज्जा हया? हे बघा आमचं दोघांचं पण प्रेम आहे, तिचं पण प्रेम आहे माझ्यावर. पाहोय नाही नाही राहतं कोणतं कोण राहतं प्रेम, पण आता हा तुला मागणं घेऊन आलाय. कोण? विठ्ठल कांगण्याची पोर करायची आपल्याला. नाही नाही मला नाही करायची ती काळी पोरगी. काय बरं? काळी आहे ती. ए, नाक एवढं तिचं नाक एवढं. ए, फोटो दाखव तुला. पाहिलं फुटून. फोटो नाही रे. अहो पण ए, थांबा, थांबा. मला कोणाचेच फोटो दाखवू नका, का ग? आमचं ठरलेलं आहे. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र हा ते तिचं झालेलं आहे एकदा. झालेलं आहे? लग्न झालंय का? हा दुसरं करायचंय तिला आता माझ्यासोबत. का बरं? या, प्रेम. पाहिलं का? तो नवरा तुला जीव लावत नाही का? लावतो ना. मग मग लावतो ना. मग तू खुशाल याच्या मागे यावा का? याला का काय लय मोळ मागलो होतो का काय? मग नाही नाही, आमचं एकमेकावर खूप प्रेम आहे. आम्ही एकमेकाला विसरू नाही शकत हा, मग आणि जगू पण नाही शकत. म्हणजे काय लाज लज्जा आहे हो हिला? तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले? माझ्या लग्नाला 3 वर्ष. 3 वर्ष झाले. हा अगं सटवे याचं लग्न नाही झालेलं आहे, तुझं लग्न झालेलं आहे, तुला कळायला पाहिजे. आता होईल ना लग्न हिच्या सोबत. अरे नालाय का तिला हळद लागेल तू आठवर तसंच वगैरे हळदीचा खैस वजी खैस मेले हो. हे बघा तुम्ही काही जरी बोलले ना, मी कोणाचंच ऐकणार नाही. आमचं ठरलेलं आहे. अरे यांनी तो भारी स्थळ काम केलं. आणलं तुझ्यासाठी चांगली घराने. तुम्ही काय स्थळ आणू नका, तुम्ही त्रास घेऊ नका करू ना. आता हा? मोटरसायकल उंटायचं एक काम करा, माझं लग्न करण्यापेक्षा आहे ना तुमच्या पोराचं करा आधी. हा हा पोर अजून वयात नाही. हा. चाबरा चालतोय हा. 27 वय झालं म्हणे, वयात नाहीये, होत नाही म्हणून सांगा ना. अरे, लोकाला पोरी बघू राहिली. चांगलं सांगता येते आपल्याला. बाबराव तुला चर बस नको कर. करू. ते आहे. शिरपत, अपमान झाला मला, घोर अपमान. ही तुझी चूक नाही भाऊ. हा. एक काम करा, अपमान तुझी झाला. चूक आहे. हे तोच आहे रे पण नाही होत. विचारू मग पाय. कोणाचं आहे मग? नाही नाही हे तोच त्याचे- आहे का हे? हो काय बोलताय? काय पण नाही. अरे बाबूराव हे त्याच्याला विचार लागन. अरे बापाला नाही करता आलं ते तो केले. काय केलं बाय मी? काय चोरी केली का? चोरी केली जिकडून आणली ना ते पोरगीला तिकडे नेऊन घाल. अजिबात नाही. ती कुठं जाणार नाही. हा. हा राहणार तर ह्याच घरात राहणार. नेऊन पण सोड. काय? जाय ग बाई, जाय तू जाय. पण मला नाही, फरक नाही. लय वाटत रे. अरे त्याची चूक नाही, मायचं कौतिक आहे, मायचं हे कौतिक. बघ हे असं होतं बघ. एक दिवस त्याला ठेसायला लागलो होतो मी, हा, हा. पण ही आडी पडली. हा. नका 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 वानिकिनीच एकच आहे. चंपल बरं, हा. हा मग येतो डोक्यो वानिकिनीच एकच आहे इथं. होती चुकी होती, एकदा होती, दोनदा होती, होती चुकी होती. अरे चुकी होते माझी. तिसरींदा नेऊन आता पण लग्न होईल पोरगी आणली तुला काय वाटत का? ए सोडून दे सोड. हा? जा
तिचं तिला नवरा आहे बाबा. सोडून द्यायला का ते काय कुत्र्याच पिल्लू आहे का? आणलं आणि दिलं सोडून. मग सोडणार नाही अजिबात मी. आम्ही लग्न करणार आहे. हा अगं तुझं लग्न झालेलं ना बाई. मग होऊ द्या ना. त्यात काय होतं लग्न झालं तर? तिला काही प्रॉब्लेम नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि तुला हळद लागेल का? मग आता लागल ना बरं आमचं का ग लग्न बाई? झाल्यावर. आम्हाला डबल लग्न काय करायचं. बाई तुला 3 वर्ष झालं लग्न काय का पोर सोर असेल ना? नाही नाही काही नाही. नाही ए, पण पोर पुरीचं सोडली. डबल लग्न होत नाही ना. नाही नाही पुरीचं डबल लग्न होत नाही ना. होतं जबरदस्तीने आली का तू? नाही नाही मग याने तुला आणलं का जबरदस्तीनं? नाही नाही मी स्वतःहून हा आली त्यांना खरं खरं सांग. मी स्वतःहून आली. काय सांग तुझी काय परेशानी काय सर्व सांग तू, जेणेकरून पोरग्याच्या पाठीमागं लागली तू. नाही नाही काय त्याच्या का काय पाहिलं असतं तो नवीन? काय दाखवलं तुला? प्रेम. हे, कसं राहतंय? प्रेम दाखवलं? तो नवर नाही का तो कर प्रेम? करतो पण मग? त्यांच्यापेक्षा हा जास्त करतो. अगं मग तो माकडे पाहता तुला आज भेटला होता का अख्ख्या गावात? मग मी काय वाईट आहे काय? मग तुझं लग्न व्हायचं बाकी आहे अजून दाद्या. अहो प्रेम आहे त्याला काय होतं? काय प्रेम आहे म्हणतो? चुलीत घाल तुझं प्रेम. हा चुलीत बिलीत नाही घालणार. अरे नाला का तो आमचं नाक खाली केलं 4 मासामध्ये. मग नालाय करे तुमचं नालायक. काय नसतं 8 दिवस जाऊ काही नका नाही गावात. करा आणि आमचं शिरप्या, आलं. हा? नालायक करे तुमचं. अरे आता मी हो. घराच्या बाहेर जाऊ शकत नाही. आता तुमचं झालंय बस झालंय आता नाही, तुम्ही तुमच्या नालायक घरी करे, जा. नालायक. तुमचं लय शहाणा का? हा. हा जावा तुमचे तुम्ही लपडे तुमच्या सांगू का? काय ला सांग तुमचे लपडे मला माहित नाही का? काय तुमचं रे? तुमचे लपडे माहित नाही? अरे नाही नाही काय वाटत जाऊ दे, नाही, म्हणजे नाही, तेवढं नाही, लफडं जाऊ का दे, कुठं? आपलं काय ते matter त्या मिटलं. ठकी संघ नाही का? ठकी संघ ते आहे ते सारा दुनियाला माहिती करा. दुनियाला माहितीये. मग आमचे काय लपडे काढतो? बापाचं मावली एकाच ठिकाणी. तुमच्या सारखे लपडे नाही करीत आम्ही. प्रेम प्रेम बापाचं मावली एकाच ठिकाणी. नको नाही. ते करू. ते मजा काय हो? आम्ही हॉटेलमध्ये खातं लावेल एका ठिकाणी जाऊन. म्हणजे एकच ठिकाणी आहे का ते तुमचं matter? ठकीचं हॉटेल आहे ना. आम्ही खातं लावेल चहा पाण्याचं. हा एकाच तुम्ही पण ठिकाणी हेच चाळे करता का? नाही नाही मग नाही. पावती काय ना ते एकाच ठिकाणी खाता म्हणून त्यांचं. तुम्ही माझ्या नवऱ्याला बिघडवून राहिले का? कसं काय? या असं पाहता. हे बघा तुम्ही तुमचं काय नंतर बघा. ते भांडत नका बसू. हा. चला घरात गृहप्रवेश ऐ. करू. अरे गाड्या बिऱ्यात नको. कस काय नको मग हिला कोठ ठेवू? आमचा तू दोघांचा ना तिकडे तिला कुठे घेऊन राह पण आमच्या घरात प्रवेश नको करू. आमचा एकच शब्द निघालाय दोघांचा, घरात नको. म्हणजे माझं घर आहे इथं राहणार नाही का मी? तुझं घर म्हणजे बापा अजून आहे ना, बाप जिवंत आहे, बाप तुझा मग हिला कोण ठेवू मी? हा तिला तू रूम घे तिकडे राह. नाही नाही राहू दे ना. तिला मी सांगितलेलं आहे घरी नेणार तुला. सोडून ये बाई, जाय तुझ्या घरी. तुला काय रे बऱ्या? तुम्हाला सांगितलं होतं ना की तुझ्या माझ्या घरी नेणार म्हणून, आणि आता तुझ्या घरचे असे करतायत. मग त्यांचं काय मनावर मला नको पुलाखाली घेऊ. ठेव. पुलाखाली या काही मी काय होतो आपलं एवढं रस्त्यात काम चालू आहे ना. समृद्ध पुलाखाली. नाही ते रस्त्यात काम चालू आहे ना तिकडे ते पडेल ना मोर्या. हा. त्या मोऱ्यामध्ये राह. हा पोरग्यांना म्हणजे एवढं मोठं घर आहे आणि तुम्ही म्हणता मोरी मध्ये राहा. तुम्हाला घरात प्रवेश नाही. पण नाक खाली गेलं आमचं नाक. अख्ख्या वाड्यामध्ये नाक जाईल पूर्ण कामातून. बाबूराव हा. एवढं नाक गटलं मावलं. घसर. माहितीये का? अजून माहित नसल, काही लोकांना माहित झालं तर काय म्हणतील अहो ते? पण आता घेणं समजून तुम्ही नाही घेणार तर कोण घेणार? तुझं लग्न झालेलं नाही, तू कुवारा आहे, हिला सोडून ये. अहो काय प्रॉब्लेम आहे? नाही, तुला घरातच चेंदून टाकू आम्ही आता सर्वे. प्रेम ते प्रेम असतंय. काही तुम्ही प्रेम नसतं. जा तुम्हीच तू. घ्या ना समजून. बाहेरचे लोक काय समजून घेणार आहे? माझं ह्याच्यावर खूप प्रेम हा. आहे. मी ह्याच्यावर अरे, नाही तुझं लागू लग्न शकत. झालेलं आहे ना दादा. होऊ द्या ना मग. आपल्या कार कोणी प्रेम करणार आहे? मी काय होतो अबाय कोणावर राहून द्या प्रेम पण त्याला मध्ये मर्यादा राहते. जर तुला ही लागत असेल तर तू आम्हाला मेला ना आम्ही तुला मेलो. 3 वर्ष लग्न झालेलं आहे तिचं. आलं 3 वर्ष झाले तिच्या लग्नाला. ती तिच्या नवऱ्याची नाही झाली तेव्हा तुझी काय होणार आहे ती? अहो असं काही नसतंय. अरे नालाय का तुझ्या माझं साखरपडा होऊन 4 वर्षानं लग्न केलं. हा. एकमेकात विश्वास एकमेक होता. आमचा पण आहे विश्वास. तुला सांगू खरं ही तिच्या सेकंड नवऱ्याला झाली नाही तुला होऊ शकते का? नाही होणार. होईन का तुला? तुला बोलते मी, सोडून दे तिला, जा सोडून ये. अहो पण एवढी बारी पूर्ण राहणार तुझ्याजवळ. पाहिलं हे फक्त ये लुबडा येते बाया लुबडायला. नाही अहो तसं काही मग नाही. तिच्या नवऱ्या काय कमी होतं? काय कमी होतं? तिच्या नवऱ्याला जे सोडून तो तुला आकाय, झाली. तेच तिच्या काय त्याच्या काय ना. हं? जे तो आकाय ना तेच त्याच्या होतं ना. तू बोल ना काहीतरी. अरे बरोबर. बरं बाई तुला सांगतो याला जमीन जागा नाही फक्त राहिला घरी. हा कुठल्या कामाचा नाही. नाही हा काहीच करीत नाही. फक्त आम्हाला पैसे घेतो मी शाळेत जातो म्हणतोय. रुपयाची कमाई घरामध्ये नाही. हा नवरा पत्करला का तो? भले मोठी बॅग आटकी ठेवू. पण आमचं प्रेम आहे. तू बोल ना काहीतरी. नाही मी काय आता तो काहीच बोलणार नाही. तो आई वडिलांच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. बरोबर आहे त्यांचं. काय? मला त्यांचं म्हणणं पटलेलं आहे. कारण बघ ना तू 3 वर्ष झाले हा तुझ्या लग्न होऊन
तू नवऱ्यासोबत राहू शकत होती ना. आपलं फक्त 6 महिन्याचं प्रेम आहे. म्हणजे 6 महिन्याच्या प्रेमासाठी तू 3 वर्षाचं प्रेम गमावलं, तू नवऱ्याला सोडून टाकलं आणि तू माझ्यासोबत काय राहू शकते? काय गॅरंटी घेऊ शकतो मी? हा, तू राहशील 1-2 महिने डबल मला सोडून जाशील, माझं काय होईल मग? अरे तू येडायस का रे? मी फक्त तुझ्या प्रेमाखातीर इथं आलीये. मी माझ्या नवऱ्याला सोडत सुद्धा नाही, नव्हतं, नाही, पण नाही. तुझ्यासाठी मी सोडलंय फक्त. तू नवऱ्याला सोडलंय, 3 वर्ष झाले लग्नाला. हा, मला घरच्यांमुळे कळलं, आज माझे डोळे उघडलेले आहेत. अगं बाई, बरोबर आहे तुमचं. तुझ्या नवऱ्या संग तू लग्न लावले, 5 फेरे मारले, हा, तू तिची झाली नाही तर तो महापोरीची काय होणार आहे तू? ते पण सर्वांच्या साक्षीनं लग्न केलंय. हा, हा, देवा बामनाथ साक्षीनं. 1000-2000 लोक मध्ये लग्न केलं, तू त्याला जुमानला नाही तर याला आदर तो काय तू जुमानणार आहे? पण माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे रे. नाही, हे बघ, प्रेम ठीक आहे, पण तू आहे ना घरी जा. हा. हाय जा बाई, तुम तू घरी जा. हाय तुमचं प्रेम ना, तुम्ही नवरा बायकोचं सोडून द्या प्रेम, तुम्ही आता बहीण भावाचं प्रेम करा एकमेक. तुला घरीच जा बोलायचं होतं तर मला इथपर्यंत आणलंच कशाला? तू घरातून पळून यायला सांगितलंच कशाला? माझी काहीच चूक नव्हती, ह्याने मला आग्रह केला पळून यायला. तसं नाही मी बाई, येत पण नव्हते, मला हौस आली का माझ्या एक हाताने नवऱ्याला टाळी सोडायची? वाजत नाही. तू इच्छा होती म्हणून तू आली. मग तू काय लहान आहे का? बाळाच्यावरती की त्यानं तुला पळून आणलं? पळून आणलं, बळजबरी आणलं का ग तुला त्यांनी? का ग तुला बोलला का तो चल माझ्यासोबत, असं बोलला का तुला तो? विचारा त्याला. मग तो मला उद्या येईल तू टाक, तू मारणार मारशील गेलं. का तू? हे बघ, बळजबरी मारशील का ग तू? झालं ते झालं. मला घरचे बोलतात ते पटतंय. तू एक काम कर, मी तुला सोडून येतो घरी. विसरून जातो सगळं, प्लीज मला पण माफ कर. आता जा आता. सॉरी. तू परत मला ना तुझं तोंड पण नको दाखवू. तुझ्यामुळे मी माझं ए चांगलं बरे. संसार उद्ध्वस्त केला. तू वाटायला रुमाल बांधायचा शाळामध्ये गेला म्हणजे. म्हणजे ओळखू येणार नाही जरा. हा, मी तुला सोडून येतो. नको येऊस, इथंच थांब. आणि हे बघ, जा ग बाई. नवरा याच्या आत घरी जा, म्हणजे कोणाला कळणार नाही. बसा. मी काय म्हणतो किती दिवस बाबा, झाले ते आणून गेला? काही उद्योग करतो दादा तू? हा, तुला काही आहे का? वाटतं का जनाची नाही तर मनाची जरा अरे शिकल्यावर? कांगण्याची सोन्यासारखी पोर आहे, तुला मोटरसायकल हुंडा भेट. ए, तुला पोर दाखवतो वाटतं. बरं, एक काम करा, जाऊ दे आता, झालं ते झालं. मला पण माफ करा. हा. चला ती कांगण्याची पोरगी बघायला जाऊ आपण. चला लगेच. मग काय? हा, चला देऊ हा? लावून. काय? चला. बघून घेऊ आता. जमलं. काय जमलं तर लग्नच हा. करून टाकू. नाही, जशी असेल तशी मी करून हा, टाकतो. शाबास, पोट नाही तो कांगणे. हा हा, हा. चला. चला.